मला वाटले नव्हते सांगली जिल्ह्याचे कलेक्टर एवढा मोठा निर्णय घेतील आणि त्यातनं शेतकऱ्यांना लई मोठा फायदा होणार आहे। तर हॅलो गाईज, मी हाय गणेश कोहली, व्लॉग 9। तर मी सकाळ सकाळी कवटेमहांकाळचे सर्कल ऑफिसर आणि तलाठी साहेब यांच्या सोबत सांगलीमध्ये पोहोचलोय, कारण इथं सांगली जिल्ह्याचे कलेक्टर माननीय श्री अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून चला शेतकऱ्याला व्यापारी करूया असं उत्पादन आणि खरेदीदार संमेलन आयोजित केलं होतं आणि शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली वस्तू तिथं आणल्या होत्या आणि जिल्हाधिकारी साहेबांनी प्रत्येक स्टॉलला भेट दिली आणि शेतकऱ्यांचे कौतुक सुद्धा केले आणि ते म्हणाले की शेतकरी फक्त उत्पादक नाहीत तर ते उद्योजक आहे। योग्य दिशा आणि बाजारपेठ जर मिळाली तर महाराष्ट्रातला शेतकरी जगामध्ये आपलं नाव निर्माण करू शकतोय। मला पण पर्सनली असंच वाटतंय की आपला जो माल भारतात तयार होतोय तो विदेशात जास्त किमतीला विकला जातोय। त्यावरती कलेक्टर साहेबांनी योग्य तो उपाय सांगितलाय आणि या संमेलनात अशा भरपूर वस्तू होते की त्या एक्सपोर्ट करू शकतोय। लाल आणि पिवळ्या कलरच्या भोंगी मिरच्या आणि वेगवेगळ्या फळांचे पल्प, मिनी टोमॅटो आणि बेबीकॉर्न आणि सगळ्यात भारी म्हटलं तर कवटेमहांकाळ मधल्या स्ट्रॉबेरी सुद्धा तिथे आल्या होत्या। त्यामुळे कवटेमहांकाळ असेल तर एक लाईक करूनच जावा।